बऱ्याच वेळेस भाजी बनवायचा खूप कंटाळा येतो. मग अशा वेळेस काय करायचं? तर एकदम सोप्या पद्धतीने बेसनचे थालीपीठ म्हणा किंवा बेसनची पोळीसुद्धा म्हणू शकता. एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे आज बेसनची पोळी बनवलेली आहे. खायला एकदम भारी लागते आणि लहान मुलांनासुद्धा खूप आवडते. तुम्ही हे थालीपीठ डब्यासाठी किंवा असेच सुद्धा खाऊ शकता. सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता. खायला एकदम भारी लागतात. नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बेसनचे थालीपीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी रवा घेतलेला आहे आणि सुके मसाले घेतलेले आहेत. वाटण करण्यासाठी 1-2 हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. चला तर मग रेसिपी सुरू करूया. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. पाव वाटी त्यामध्ये रवा टाकून घ्यायचा. रव्यामुळे एकदम थालीपीठाला कुरकुरीतपणा येतो. सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद, लाल तिखट थोडंसं. आपण इथे हिरवी मिरचीचा वापर केला असल्यामुळे तिखट कमी टाकायचं. कढीपत्ता टाकून घ्यायचा. चवीपुरतं मीठ, धने पावडर, आणि जिरं, ओवा आणि हिरवी मिरची, लसणाची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहेत. दोन हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या मिक्सरला टाकून छान भरड काढून घ्यायची त्याची. तोवर हे सुके जिन्नस मिक्स करून घेऊयात. मिरचीचा ठेचा वाटताना जास्त बारीकही वाटायचा नाही. मिरचीचा वाटलेला ठेचा सुक्या पिठामध्ये टाकून घ्यायचा. आणि जे मिक्सरला लागलेलं आहे ते थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्यायचं आणि पिठामध्ये ते पाणी टाकून घ्यायचं. आणि जे पीठ आहे ते आपलं थोडं थोडं पाणी टाकून त्याचं एक छान बॅटर बनवून घ्यायचं. एकाच वेळेस जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. थोडं थोडं पाणी टाकून बॅटर बनवून घ्यायचं. बघू शकता तुम्ही आपलं बॅटर खूप छान होत आहे. अगदी थोडासा पाण्याचा वापर करायचा आणि बॅटर मिक्स करून घ्यायचं. कट केलेली भरपूर सारी कोथिंबीर बॅटरमध्ये टाकून घ्यायची. परत एकदा बॅटर मिक्स करून घ्यायचं. आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. 5 मिनिट झाकून ठेवायचं. आता आपण थालीपीठ बनवायला घेणार आहेत. त्यासाठी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्याला तेल लावून घ्यायचं आणि बॅटर तव्याच्या कडेने पसरवून घ्यायचं. कारण तवा जो सेंटरमध्ये जास्त तापतो त्यामुळे कडेने बॅटर पसरवून घ्यायचं. गोल पोळीचा आकार द्यायचा त्याला आणि 5 मिनिट एका साईडने भाजेपर्यंत
झाकून ठेवायचं. गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची. एक 5 मिनिट झालेले आहेत आपले. त्याच्या बाजूने तेल टाकून घ्यायचं आणि उलटण्याच्या साहाय्याने त्याच्या कटा मोकळ्या करून घ्यायच्या. मस्त एकदम छान रंगही आलेला आहे. दुसऱ्याही साईडने थोडंसं तेल टाकून परत थालीपीठ छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. दुसऱ्याही बाजूने छान भाजलेला आहे. थालीपीठाला कुरकुरीतपणा येईपर्यंत छान दोन्हीही बाजूने भाजून घ्यायचं. आपलं थालीपीठ तयार आहे. एका डिशमध्ये काढून घ्यायचं. थालीपीठाला छान अशी जाळी आलेली आहे आणि एकदम छान झालेला आहे. अशा प्रकारे दुसरंही थालीपीठ बनवून दाखवते मी तुम्हाला. तव्यावरती तेल टाकून घेतलं आहे आणि बॅटर मिक्स करून परत तव्याच्या कड्याने सोडून घ्यायचं. परत प्लेट झाकून एक 5 मिनिट एका साईडने थालीपीठ भाजून घ्यायचं. पाच मिनिटानंतर प्लेट काढून परत तेल टाकून घ्यायचं आणि थालीपीठ परतून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचं. थालीपीठ खूप छान झालेले आहे. हे थालीपीठ तुम्ही असेच सुद्धा खाऊ शकता किंवा सॉस बरोबर लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात रहा.